21 अंग आपल्या शरीराची 21 ते 24, 26 अंग खूप महत्वाचे असतात. शरीरामध्ये म्हणजे आपलं शरीर हे प्रत्येक वैशिष्ट्यांनी भरलेलं आहे. जसं डोळं महत्वाचं आहे इथं, कान महत्वाचे, नाक महत्वाचं आहे, मेंदू महत्वाचा आहे, आपलं गळा महत्वाचा आहे, छाती महत्वाची आहे, किडन्या महत्वाच्या आहेत. आपले प्रत्येक गोष्ट डायजेशन सिस्टम महत्वाची आहे. आपले पाय, गुडघे, हात-पाय, तळवे, गोळे पायाचे सगळे अंग म्हणजे महत्वाचेच आहेत. असं कुठलं अंग आहे का की महत्वाचं नाही आपल्या शरीरात? की नसलं तरी चालेल काढून ठेवू बाजूला असं चालतं का? मग आपण स्वतःला जेव्हा हील करतो, जेव्हा आपल्याला म्हणतो ना हील करणं म्हणजे काय? की इंग्लिश भाषेत त्याला हील करणं म्हणजे उपचार करणे. आपण आपल्या हाताने, आपल्या हाताचा वापर करून आपल्या स्वतःला दुरुस्त करणं. जिथं कुठं आपले पाठ हे होत आहेत, तिथे आपण रेकीचा उपचार देणे. एक थेरपी आहे. आपण म्हणतो ना साइट थेरपी. त्याचप्रमाणे आध्यात्मिक आणि स्पिरिच्युअल ग्रोथ होते. आपण म्हणतो ना, इंग्लिशमध्ये स्पिरिच्युअल म्हणाल, आपण आध्यात्मिक म्हणू, दैविक म्हणू, याचा हा फायदा होत असतो. मग याने आपण काय-काय करू शकतो? तुम्हाला सांगितलं, की वॉटर कसं चार्ज करायचं, बाकी कसं काय करायचं. दुसऱ्या कोणाला हील कसं ओरा कसा बघायचा, हील कसं करायचं. तर तुमच्या घरातलीच व्यक्ती असेल, पहिल्यांदा तुम्हाला तुमची साधना करावी लागते. साधना झाल्यानंतर त्या पुढच्या गोष्टी तुम्ही दुसऱ्याला नीट करणं, हे करणं, दुसऱ्याचं काय बघणं, घरातल्यांचं, तेवढ्यापुरतं मर्यादित तुम्ही करू शकता. पण बाहेर कुणाला काय जास्ती याच्या फांद्यात नाही पडायचं, की माहीत नसतं बाहेरच्या लोकांना कोणाला काय त्रास आहे, काय नाही. कोणाच्यावर काय बाधा असेल तर ते तुम्हाला त्रास होतो. कारण पहिल्या लेव्हलमध्ये तेवढं तुम्हाला प्रोटेक्टिव्ह नसता. नंतरच्या दुसऱ्या लेव्हलमध्ये सिम्बॉल्स असतात. काल दाखवलेले चोकोरेस, किंवा अनेक सिम्बॉल असतात. त्या सिम्बॉल थ्रू तुम्ही हील करू शकता स्वतःला. तर या गोष्टी जरा लक्षात घ्या आणि स्वतःलाच का आपल्याला अगर आपण ठीक असेल तर दुनियाला मदत करू. आपल्याला खायला असेल किमान एक तर त्यातल्या अर्धी दुसऱ्याला देता येते. पण आपल्याकडे राहिली चतकोर तर कसं होईल? आहे का नाही? तर आपण आधी आपला विचार करायला हवा. स्वतःला दुरुस्त करायला हवं. स्वतःच्यामध्ये बदल करायला हवे. मग त्यासाठी आपण म्हणतो सेल्फ हीलिंग. मग आपण 24 ते 26 अंगांचा उपचार करतो. मग त्यासाठी आपण आपल्या डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत प्रत्येक भागाला आपण विशिष्ट पद्धतीने प्रत्येक गोष्ट करत असताना त्यामध्ये आपण आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला हील करायचं 5-5 मिनिट, 3-3 मिनिट, 2-2 मिनिट. असं केल्याने काय होतं आपलं शरीर नीट होतं. म्हणजे आपल्या शरीरात बघा, इथं सहस्त्रार चक्र आहे, इथं आज्ञाचक्र आहे, इथं विशुद्धी चक्र आहे, इथं अनाहत चक्र आहे. बेंबीच्या वरती थोडंसं मणिपूर चक्र, त्यानंतर स्वादिष्ठान, त्यानंतर मूलाधार अशी प्रमुख 7 चक्र असतात आणि 21 इतर चक्र असतात आणि त्यानंतर 114 टोटल असतात. त्यातली इतर मेरिडियन्स प्रमाणे गुडघा आपला, पायाचा घोटा असेल, तळवा असेल, शोल्डर्स असेल, हात असतील, असे चक्र असतात बाकीचे. मग आपल्या बघा शरीरामध्ये पिनियल ग्लँड असते, आपण पिट्युटरी ग्लँड बघतो. त्याचप्रमाणे थायमस ग्रंथी असते, थायरॉइड ग्रंथी असते, हार्ट आपलं, लिम्फ नोड्स असतात आपल्यामध्ये, अड्रेनल्स ग्रंथी असतात, पेनिक्रियाज असतात, किडनी असते, ओव्हरीज असते, स्त्रीला ओव्हरी असते, टेस्टीज पुरुषांना असते. अशा प्रकारे आपलं शरीर एक वेगळ्या ह्याने बनलेलं आहे आणि या शरीरात कुठलीही गोष्ट अशी इम्पोर्टंट नाही की सोडून देण्यासारखी आहे, असं काय आहे का? नाही. म्हणजे प्रत्येक पार्ट शरीराचा खूप महत्त्वाचा आहे. मग आपले गोटे असतील, गुडघे असतील, पोटऱ्या, मांडऱ्या, शुक्रवाहिक नलिका पुरुष आपण म्हणतो, मांड्या, रजोपिंड स्त्रीचं असतं. नाभीच्या खाली 3 बोटे असतात. बोटाच्या खाली ते स्वादिष्टान चक्र असतं. प्लिया, स्वादुपिंड, उरस्थिया, खालचा नाभीपर्यंतचा भाग, कंठस्थ ग्रंथी असते. फुफ्फुसाची टोके असतात. डोळे, कान, नाक, घसा, कानशिले, कपाळ आणि त्याच्या मागील बाजू. आपण सगळ्या बॉडी पार्टला हील करायचं असतं. मी तुम्हाला सांगितलं, की सहस्त्रार चक्र, पिनियल ग्लँड, आज्ञाचक्र असतं, पिट्युटरी ग्लँड, विशुद्धी चक्र, थायरॉइड ग्रंथी, अनाहत चक्र घेतलं, थायमस ग्रंथी रिलेटेड असतं. मणिपूर चक्र घेतला तर अँड्रिनल ग्रंथी असते मणिपूर चक्रामध्ये. मणिपूर चक्रात नारायणी, महाविष्णूचं स्थान असतं. मग आणखी त्या स्वादिष्टान चक्रात गेलं तर गोनॉड्स आणि टेस्टिकल्स असतात, ओव्हरीज असते, प्रजोत्पादनाची क्षमता असते. तिथं ब्रह्मदेवाचं स्थान असतं. मूलाधार चक्रात श्री गणेशाचं स्थान असतं. किडनीज, मूत्रपिंड, पाठीचा कणा, लाल रंग असतो मूलाधारचा, बाकीचा स्वादिष्टांचा नारंगी, मणिपूर गर्द पिवळा असतो, गर्द हिरवा, अनाहतचा असतो, विशुद्धी फिकट निळा. असे प्रत्येक चक्राचे रंग असतात. आकाशी आपला ह्याचा असतो थर्ड आयचा असतो गर्द निळा आणि गर्द जांभळा असतो आपल्या क्राउन चक्राचा.
मग आपलं क्राऊन चक्र विश्वाशी नातं करत असतं. आपलं आज्ञाचक्र आध्यात्मिक केंद्र मानलं जातं. आपण जे काही निर्णय घेतो, संभाषण करत असतो, या आध्यात्मिक केंद्र असतं. विशुद्धी चक्र म्हणजे आपलं मनाचे स्थान, संभाषण. आपण जे काय व्यक्त करतो, कल्पना करतो ते. अनाहत चक्र प्रेम आणि करुणा असतं. आपल्या मणिपूर चक्रात भावना, सामर्थ्य, ज्ञान. स्वाधिष्ठान चक्रात भावना असतात आपल्या अनेक विषयांच्या. म्हणजे आपलं काम, वासना वगैरे, वगैरे आपल्या इच्छा असतात. आपल्याला हे बंगला, गाडी वगैरे काय सगळ्या इच्छा असतात ते इथं असतात. मूलाधार असतं ते आपलं अस्तित्व असतं. आपण आपल्या अस्तित्वाचा संघर्ष करत असतो. आपल्यात कुंडलीचं ते स्थान असतं. कुंडलिनी एनर्जी त्यामध्ये असतं. मग अशा प्रमाणे आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या गोष्टी असतात आणि या आपल्याला खूप इफेक्ट करत असतात आणि आपल्या शरीरावरती याचा परिणाम होत असतो. मग हे तुम्हाला माहितीसाठी सांगतो, की आपलं शरीर कसं आहे, कसं बनलंय आणि या शरीराची रचना काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. कोणाचे काय मेसेज आले? सरांचे व्हॉईस वगैरे चालू आहे. सगळ्यांना आवाज येतोय ना बाबांनो? येतो येतोय सर आवाज व्यवस्थित. सगळ्यांना येतोय. कोणाला येत नसेल तर हो आपलं सर नेटवर्क येतोय. चेक करा. ठीक आहे, नूतन मॅडम नेटवर्क चेक करा. मग तुम्हाला लास्टचे 2 व्हिडिओ दिले. त्या व्हिडिओमध्ये आणखीन भरपूर इन्फॉर्मेशन तुम्हाला पोहोचवलीत मी. जास्त जेवढं अधिकचं देता येतंय तेवढं दिलं. चक्र कशी हील करायची, चक्रांना कसं हे करायचं. पण एवढ्यावरच थांबू नका, पूर्ण करा. आपण शॉर्टमध्ये पुढं जर तुम्ही ॲडमिशन वगैरे घेतलं, तर 21 दिवसाची साधना शॉर्टकटमध्ये कशी करता येईल हेही सांगत असतो. त्यात बघत असतो, की पटकन तुम्ही कशी रिकव्हर व्हाल याचाही आपण काळजी घेत असतो. पण मी सांगेल पुढे ॲडमिशन नंतर काय गाईडन्स करेल इंटरनल त्यानुसार पुढे आणखीन जात असतो आपण. आपली पहिली लेव्हलच चालते जवळ-जवळ 15 दिवस. अजून म्हणजे हे तुम्हाला 3 दिवसात जे महत्त्वाचं आहे ते मी शिकवत असतो. म्हणजे छोट्या-छोट्या मेडिटेशन असतात, काय-काय गोष्टी असतात त्या क्लासमध्ये असतात. खूप सारे मेडिटेशन्स वगैरे असतात. त्यात तुम्हाला 5-5 मिनिटाचे दिलेले. तर त्याचा खूप फायदा होत असतो. त्यामुळे ते तुम्हाला ॲडमिशन घेतल्यानंतर त्या गोष्टी समजतील. पहिल्यांदा आपण उपचार करताना काय करायचं? कॉल करायचा. कॉल म्हणजे कसं, जसं फोन करतो तसं रेखीक ऊर्जाला बोलवायचं असतं. आपलं काम आहे. आपण कुठलीही गोष्ट करताना आपल्याला विनम्रतेने बोलवणं. मग आपण हात जोडायचं. हे ब्रह्मांडीय ऊर्जा, हे वैश्विक ऊर्जा, हे शिवशक्ती, हे साईबाबांची शक्ती, हे स्वामी समर्थांची शक्ती, हे जे तुम्हाला वाटतंय, आवडतंय बघा, हे दत्तगुरूंची शक्ती, हे आदिमाता, कालीमाता, काय म्हणायचंय ते म्हणा. मरी आहे, लक्ष्मी आहे, तुम्हाला कोण आवडतं ते. आणि म्हणा, की माझ्या हातामध्ये तुमची ऊर्जा प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. माझ्या हातामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. कारण की ब्रह्मांडीय ऊर्जा हे रेकी आई किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा हे माते, हे वसुंधरे माते, माझ्या शरीराला मला हील करायचं आहे. माझ्या शरीराला सगळ्या पार्टला मला ऊर्जा पोहोचवायची आहे. तू का मला ऊर्जावान कर, ऊर्जावान कर. माझ्या हातामध्ये प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आता ज्यांनी शक्तिपात घेतलाय त्यांना जाणवेल. नाहीतर काही जण म्हणणार, "सर काय सांगते तर काय जाणवणार नाही." पहिल्या दिवशी जे हजर होते त्यांना ते जाणवणार. ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. असं म्हणत राहिलो आपण. प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आपला हात घ्यायचा. हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझा चेहरा पहिला. आपल्या चेहऱ्याचे काय प्रॉब्लेम असतील, पिंपल्स वगैरे, वगैरे, चेहऱ्यावरती डाग, धब्बे, अनावश्यक केस येणे महिलांना, हे सगळ्या गोष्टी असतात. डोळे वगैरे असतील, आपल्या सगळ्या डोळे वगैरे व्यवस्थित व्हावे. त्यासाठी आपण असा पिरॅमिड सारखा, मी सांगितलं पिरॅमिड सारखा आता हात ठेवायचा, आतमध्ये खोलगट आणि असा डोळ्यावरती हात ठेवायचा. हे आता आता मी 1-1 मिनिट घेईन. पण नंतर तुम्ही 5 मिनिट, 3 मिनिट करायचे. कारण आपल्याला सेशनमध्ये पुढे जायचंय बऱ्याच काही गोष्टी. तोंडावरती असा हात ठेवा आता आणि तुम्हाला कसं वाटतंय बघा. आपण आपल्या डोळ्यांना 1 मिनिट हील करूया. आता रेकीला कॉल करून बोलवलं, तर आपल्या डोळ्यावरती हात ठेवा आणि बघा. आपल्या डोळ्यांना असा हात ठेवून रेकी द्यायची. 1 मिनिट कंटिन्यू. आपण आपल्या डोळ्यांना 1 मिनिट हात ठेवा. पिसाळ मॅडम, आपल्या डोळ्यांना हात ठेवून 1 मिनिट रेकी द्यायची. तुम्हाला हळू जाणवेल.
त्यानंतर सेकंड नंबरला आपल्या हाताने कानाला रेकी द्यायची. आता कानावरती हात ठेवा. हे ब्रह्मांडीय ऊर्जा, हे रेकी माते, हे शिवशक्ती. माझ्या कानांचे सगळे प्रॉब्लेम्स असतील दूर कर. त्या कानांना ऊर्जावान कर. ऊर्जा दे, ऊर्जा दे, ऊर्जा दे. माझं कानाचं जे काय सर्व ऊर्जावान कर, ऊर्जावान कर, ऊर्जावान कर. आणि आपल्या कानांना सुद्धा रेकी द्यायची. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. कानांवरती हात ठेवा आपले. असे ठेवायचे उभे कान. उभे असतात ना आपण असं उभे कान. आडवे नाही करायचे हत्तीच्या सुपागत. कानांना आपण अर्धा मिनिट दररोज 5 मिनिट उपचार करायचे किंवा 3 मिनिट स्वतःचे कमीत कमी. त्यानंतर पुढं गालावरती हात ठेवायचे. आपल्या गालाला फक्त आपले गाल मऊ मऊ होऊन दे देवा. गालाला ऊर्जावान कर. एकदम मुलायम म्हणतो ना आपण सशागत होऊ दे म्हणायचं. तुम्हाला जसं वाटतं देवाला कळत मऊ मऊ पाहिजे. ठीक आहे. 3 नंबर आपण गालावरती आलो. त्यानंतर पुढे ऊर्जा जाते का सगळ्यांना काय जाणवते का बे ऊर्जा जाते इथून आपल्या गालामध्ये. जिथं जास्त ऊर्जा जाते ना तिथं म्हणायचं फॉल्ट आहे. फॉल्ट म्हणजे तिथं तुम्हाला गरज आहे उपचार करण्याची. तिथं काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून असं तिथं जास्त उपचार करणे. जिथं काय नाही ना जाणवलं तर पुढं जायचं लई. ठीक आहे. मी शिकवते सांग. ये सेशन सिर्फ मराठी में होता है, हिंदी यहाँ पर हम नहीं बात करते क्योंकि पूरा सेशन मराठी में है। सर हिंदी में होगा तो आप प्लीज अटेंड कीजिए। इस सेशन में मराठी यूज की जाएंगी ज्यादा। गालावरती आपल्याला ऊर्जा जाते. आता कानपट्टी झाली त्यानंतर आपला बागचा भाग असतो का नाही मग मेंदूचा. बागच्या मेंदूवरती हात ठेवायचा पिरॅमिड सारखा. आता इथला हात उचलायचा आहे मेंदूवरती ठेवायचा मागे असं दोन्ही हात आपल्या मेंदूच्या मागे. सेम माग असते ना मानेच्या आणि मेंदूच्या मागे वर ठेवायचा असा छानपैकी. आणि म्हणायचं हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या डोक्याला हील कर. पाठीमागून आज्ञाचक्राला हील कर. आज्ञाचक्राला हील कर. आज्ञाचक्राला हील कर. पाठीमागून आपलं आज्ञाचक्र हील होत असतं. पिरॅमिड सारखा हात ठेवायचा. चपटा बिपटा ठेवायचं नाही. सांगितलंय ती लक्षात ठेवायचं. परत म्हणणार काय जाईना आणि काय येईना. गरज असेल तिथं ऊर्जा ऑटोमॅटिकली जाणार. रेकीला स्वतःची बुद्धी असते. ती रेकी म्हणजे देवाची शक्ती असते. देवाची ऊर्जा असते. त्याला सगळी बुद्धिमत्ता असते. तुम्ही जास्त अक्कल नाही चालवायची. तुम्ही फक्त करत जायचं. जिथं गरज आहे तिथं जाते ऊर्जा. जिथं नाही गरज तिथं नाही जात. म्हणजे तो पाठ व्यवस्थित आहे तिथं काही खराबी नाही. गाडी चांगली आहे म्हणायचं. पुढं गेलं कुठं जास्त ऊर्जा हातातनी वाहिली की म्हणायचं गाडीला इथं गरज आहे. आता त्यानंतर एक हात मागच ठेवायचा आणि उजवा हात पुढे घ्या आज्ञाचक्रावरती. आज्ञाचक्रावरती एक हात घ्या आणि एक मागच. आणि हे ब्रह्मांडीय ऊर्जा, हे शिवशक्ती, हे माते, हे आदिमाते, माझं आज्ञाचक्र हील कर. त्यात सकारात्मक ऊर्जा भर, नकारात्मक शक्ती सगळी काढ. आणि अफर्मेशन द्यायचं माझ्या शरीरामध्ये बदल होत आहेत. माझं आज्ञाचक्र चांगल्या पद्धतीने काम करतंय. माझे डिसिजन चांगले घेतले जात आहेत. चांगले विचार येत आहेत. मी भक्तिभाव आणि आपलं कामाशी काम राहतो. आपण कोणाचीही निंदा करायची नसते. 5 नियम तुम्हाला काल 2-3 नियम सांगितले ते राहिलेले सांगेन. हे लक्षात घ्या. त्यानंतर आज्ञाचक्र 6 नंबरला आपण हील केलं. त्यानंतर आपलं थ्रोट चक्र गळा. एक हात उचलायचा उजवा हात पुढं गळ्यावरती ठेवा आणि डावा हात माग तसाच गळ्याच्या मानेच्या मागे घेऊन जा. आणि तिथं मानेला हील करायचं 7 नंबरला. मानेला ही ऊर्जा द्यायची. हे थ्रोट चक्र माझं ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आई तंदुरुस्त कर. त्याला ऊर्जावान कर.
तिथले सगळे काय प्रॉब्लेम असतील, थायरॉइड कुणाला काय त्रास होतात, घशाचे प्रॉब्लेम ते सगळे इथूनच संपतात. आपला घसा म्हणजे मेन गोष्ट असते. बोलणं, हे करणं, कोणाला काय घशाचे त्रास, टॉन्सिलचे त्रास हे सगळे दूर होतात. त्याचप्रमाणे तिथं हील केलं, की आता आपला हात घ्यायचा हृदयावरती. एक हात मागचा उचलायचा आणि पुढे घेऊन यायचा डावा हात हृदयावरती आणि वरचा हात खाली घेऊन यायचा आणि हृदयाला हील करायचं आपल्या अनाहत चक्राला. हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हार्ट चक्राला ऊर्जावान कर. सगळी नकारात्मक शक्ती काढून टाक. सकारात्मक ऊर्जा भर. माझ्यावरती कृपा कर. ब्रह्मांडीय ऊर्जा कृपा कर, कृपा कर. माझं हार्ट चक्र हील कर, हील कर, हील कर. किंवा उपचार कर. ब्रह्मांडीय ऊर्जा माझं चक्र संतुलित कर, संतुलित कर, संतुलित कर. माझं आपण कल्पना करायची की माझं हृदयाचं चक्र संतुलित होत आहे. माझ्या हृदयामध्ये प्रेम, करुणा, दया, क्षमा, शांती, सहानुभूती, सहनशीलता, विनम्रता, विवेक, बुद्धी, करुणा, श्रद्धा, भक्ती, विश्वास, सबुरी अनंत निरुद्ध पटीने वाढत, वाढत, वाढत चाललेली आहे. अशी कल्पनाही करायच्या चांगल्या. मग आणखीन ऊर्जा चांगलं आपल्यामध्ये काम करत असते. ठीक आहे. आता तिथून एक हात वरचा उचलायचा आणि पोटाच्या बेंबीवरती घ्यायचा आणि दुसरा हात त्या हाताच्या वरती. एक हात बेंबीवरती आणि बेंबीच्या वर हात ठेवलाय त्याच्यावरती दुसरा हात. हा. दाखवावं लागेल. असं. याला म्हणतात सोरल प्लेक्सस म्हणजे आपलं ते मणिपूर चक्र. मणिपूर चक्राने काय होतं, आपलं सगळं इथं असते ऊर्जा केंद्र, सगळीकडे ऊर्जा पुरवणं, ऊर्जा देणं, या गोष्टी मणिपूर चक्राच्या चाललेल्या असतात. तर हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर अनेक प्रॉब्लेम्स आपले डायजेशन रिलेटेड, बद्धकोष्ठता, काही असतो प्रॉब्लेम तर इथले कमी होतात. त्यानंतर मणिपूर चक्रानंतर आपला हात स्वादिष्टान चक्रावरती घेऊन या. स्वादिष्टान चक्र बेंबीच्या खाली एक हात घेऊन जा आणि एक थोडासा सेक्शुअल पार्टच्या समोर घेऊन जा. म्हणजे मूलाधार आणि स्वादिष्टान चक्र वन टाइम हील होईल. हे ब्रह्मांडीय ऊर्जा, हे रेकी ऊर्जा, माझं स्वादिष्टान आणि मूलाधार चक्राला ऊर्जावान कर. त्यातील नकारात्मक शक्ती काढ, सकारात्मक ऊर्जा भर. माझ्यातले सगळे काय अडचणी असतील, सेक्शुअल प्रॉब्लेम असतील, दूर होऊ दे. कोणाला संततीचे काय अडचणी असतील त्या दूर होऊ दे म्हणायचं. माझ्याकडे पैसा, धन, संपत्ती, आरोग्यात वाढ होत आहे. माझ्या हाडांमध्ये चांगला बळकट होत आहे. माझ्या प्रत्येक कोशिका चांगली काम करते आहे. माझी सगळी तत्व संतुलित होत आहे. आता आपल्या छातीवरती हात ठेवा दोन्ही लंग्सला. लंग्स असतात साईडला जरा इथं अशा. तिरपा हात ठेवायचा इथं छातीवरती. हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझं लंग्स म्हणजे काय आपलं असतात ना लंग्स म्हणतो, फेफडे म्हणतो आपण हिंदीत. आपली फुफ्फुसाला हील कर. माझी फुफ्फुस बळकट कर, ऊर्जावान कर. नकारात्मक सगळी शक्ती निघू दे माझ्या फुफ्फुसातली. श्वास चांगला चालू दे दीर्घ. रक्त चांगलं होऊ दे, पंपिंग म्हणजे शुद्ध चांगलं होऊ दे, पंपिंग व्यवस्थित होऊ दे, सगळं नियंत्रित ठेव. ब्रह्मांडीय ऊर्जा ऊर्जावान कर, ऊर्जावान कर, ऊर्जावान कर. मग आपलं फुफ्फुस चांगली आहेत. माझी फुफ्फुस खूप चांगली काम करत आहेत, सुदृढ आहेस. अशी कल्पना बी करायची. मी बरा होतोय, माझे सगळे आजार बरे होत आहेत. अशी कल्पनाही आपण करायची असते. आणि अशा प्रकारे आपण आपल्या फुफ्फुसांनाही हील करायचं. म्हणजे अस्थमा असेल, कोणाचे काय दुसरे प्रॉब्लेम असतील, कफ असतील, हा प्रॉब्लेम सुटून जाईल बघा तुमचा. इथं हात ठेवला तर
ही एक शक्ती आहे, ही एक आई आहे, ही एक देव आहे, ही एक दैविक शक्ती आहे. हिचा व्यवस्थित वापर केला तर जीवनात अनंत पटीने प्रगती होईल आपली आणि प्रगती कोणीच रोखू शकत नाही. परंतु पूर्ण तुम्ही ज्ञान घेताय ते वापरा, त्या ज्ञानाचा वापर करा. अनंत आपल्यामध्ये बदल होतील. हे ब्रह्मांड अख्खं आपल्यासाठी काम करत असतं. जेवढं तुम्ही करायला जाल, जेवढं तेवढं कराल, जेवढं मागाल ते मिळेल, पण देण्याची वृत्ती आपल्यामध्ये असेल. कळलं का? समजा मला कसं सांगावं लागतं YouTubeला जरा लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. म्हणजे आपण इकडे शिकता, सगळं काही गोष्टी करता, बरोबर द्यायची काय वृत्ती नसते आपली पुढं होऊन, की आपण एखाद्याकडून शिकतो, काय करतो. आपली अशी बी वृत्ती असावी, ठीक आहे आपल्याला शिकतोय, आपण यांना सपोर्ट करावा. आपण तर काहीतरी भेटतंय. आपल्या उपयोगाचं देतात काहीतरी गुरुजी. असं धरून आपण नाही की तिथं पुढं होऊन हे करत. मग ही वृत्ती आपली नाही. निसर्गाचा नियम असतो. आपण जेवढं चांगलं द्याल, तेवढं चांगलं मिळतं आपल्याला. आपण काय नाही नुसतं घेत राहिलो ना, एक दिवस खड्डा पडतो समोर आणि आपल्याकडं काहीच राहत नाही शिल्लक. आपण चारी बाजूने मोकळं होतो. जेव्हा माणसाची वृत्ती जर खुली असेल, मी नेहमी सांगतो प्रत्येकाला, की जगताना खुल्या दिलाने जगा. आपल्याकडे आहे त्याचा पुरेपूर वापर करा. जे करू शकतात ते नक्की करा. मग जीवनात जे करू शकता त्या गोष्टीला नाही म्हणू नका, करत राहा. त्याचप्रमाणे आता लिव्हर म्हणजे इथं थोडंसं आपले फेफडे असतं इथं बरकड्यांच्या थोडंसं तिथं खाली नकळत आणि तिथं म्हणा हे माझे लिव्हर असेल, स्प्लीन असेल अ, तर ती ठीक होऊ दे. ब्रह्मांडीय ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा. मग आपल्या लिव्हरला हील होत असतं. ठीक-ठाक राहत असतो आपला लिव्हर-बिव्हर सगळं व्यवस्थित. लोकांना माहीत नसतात बॉडी पार्ट बी. इथं असतं बघा. आता आपलं आतडं, इंटेस्टाईन्स म्हणतो आपण. म्हणजे आतडं. आतडं कुठं असतं? ढिरीच्या साईडला आपल्या. पोट असतं का नाही आपण अन्न खातो, त्याच्या साईडच्या बाजूला असतं ना ही भाग. इथं आपलं आतडं असतं बाळांनो. इथं आपण ऊर्जा द्यायची. हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या आतड्यांना हील कर, एकदम क्लिअर चांगलं काम करू दे, ऊर्जावान कर. त्यातले सगळे दोष दूर होऊ दे. त्यामध्ये सगळी ऊर्जा चांगली वाहू दे. असा हात ठेवायचा आणि तिथं म्हणायचं. आतड्यांना सुद्धा असं हील करायचं. ज्यांची जास्त ऊर्जा जाते त्यांनी समजायचं, की तिथं आपल्याला शरीराला गरज आहे. तिथलं शरीर बिघडत चाललंय. कुठेतरी आपण आटोक्यात आणलं पाहिजे. नाहीतर तिथं दुखतंय, काय होतंय याचा अर्थ आपल्याला काहीतरी त्रास होतोय हे समजून जा. त्यानंतर पुढे आपले जॉइंट्स असतात ना, पाय जिथे आपले हे होतात, जॉइंट होतात. तिथं हील करायचं आपल्या जांघेमध्ये. पुढे 14 नंबर आपली जांघ असते. जांघ म्हणजे इथला भाग असतो आपला इथला. इथं आपण हील करायचं असतं. इथं साईडला हात ठेवायचं. जिथून आपला पाय चालू होतो, आपली जांघ म्हणतो. तिथं दोन्ही हात एका डाव्या बाजूला डावा हात, उजव्या बाजूला उजवा हात आणि म्हणायचं, "हे ब्रह्मांडीय ऊर्जा, माझी काय जांघ आहे, तिथे काय त्रास आहे, तो जॉइंट पेन असेल, कोणाला हिप्स पेन असेल, तिथला हळू दूर होऊ लागतो." तिथं हील करायचं. त्याला आपण लेग्स म्हणतो, जॉइंट म्हणतो किंवा ओव्हरी सुद्धा महिलांसाठी आपण म्हणू शकतो, की तिथं आपण हील करणं गरजेचं असतं. तिथं मूलाधार चक्राचा काही भाग सुद्धा येतो. त्यामुळे सगळीकडे ऊर्जा जात असते. त्याचप्रमाणे तिथं हील केलत ना, पुढे सगळीकडे 3 ते 5 मिनिट सगळे दररोज हीलिंग द्यायची. आता शोल्डर्स असतात. आपल्या शोल्डर्सला पाठीमागे असा हात पिरॅमिड सारखा न्यायचा आणि पाठीच्या मागे इथं असतो का नाही, खांदे वगैरे दुखतात. खांद्यावरती ठेवायचा. हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझे शोल्डर्सचे सगळे प्रॉब्लेम दूर होऊ दे. हात वगैरे शोल्डर्स पाठ दुखत असेल ती दुखायची राहू दे. माझ्या शोल्डर्सला ऊर्जावान कर, ऊर्जावान कर, ऊर्जावान कर, ऊर्जावान कर.
आपण आपल्या इथं कंटिन्यू 1 मिनिट 3 ते 5 मिनिट तर हील करावंच लागतं. ठीक आहे. डोळे बंद करायचं शांतपणे. परत मी पुढे जायचं म्हणलं की सांगल तिथे हात ठेवायचा. ठीक आहे. शोल्डर्स नंतर आपल्या किडनीला पाठीमागून सुद्धा हील करायचं असतं. नेक्स्ट किडनी पाठीमागच्या बाजूला. जे आपलं पोटाचा पाठीमागचा भाग आहे का? इथं इथं. तर पाठीमागच्या बाजूला आपण हील करायचं. तिथं असा हात ठेवायचा. असं माझी किडनी हील होऊन दे. किडनी तंदुरुस्त राहून दे. ब्रह्मांडी ऊर्जा. पोटाच्या पाठीमागं बेंबीच्या सेम मागच्या बाजूला. बरकडे असते तो मोकळा बरकड्या वगैरे नसतात त्या भागावरती. हे ब्रह्मांडी ऊर्जा माझी किडनी तंदुरुस्त ठेव. किडनीला ऊर्जावान कर. ऊर्जावान कर. किडनी मधले सगळे दोष दूर होऊन दे. किडनी एकदम साफसूप राहू दे. म्हणून आपल्याला चांगली स्वच्छ असावी. त्यामध्ये कोणतेही दोष असतील तर ते दूर कर. ऊर्जावान कर किडनीला. किडनीतली सगळी नकारात्मक ऊर्जा काढ किंवा नष्ट कर. ब्रह्मांडीय ऊर्जा तुझी कृपा होत राहू दे. हे ब्रह्मांडीय ऊर्जेच्या कृपेने माझी किडनी ठीक होत आहे. माझ्या किडनीतले सगळे आजार बरे होत आहेत आणि मी ठणठणीत हो आहे. असं अफर्मेशनही देऊ शकता. ब्रह्मांडीय ऊर्जेच्या किंवा बापू साईबाबांच्या कृपेने किंवा त्रिविक्रमाच्या कृपेने माझी किडनी खूप तंदुरुस्त आहे, चांगली आहे, असं अफर्मेशन देऊ शकता. देवाचं नाव घेऊन स्वामींच्या कृपेने. किडनी झाल्यानंतर किडनीला आपण सगळ्याच पार्टला 3 ते 5 मिनिट हील करणं गरजेचंच असतं. त्यानंतर कमरे, हिप्स वरती हात ठेवा आता. आपले हिप्स कमरेच्या खाली थोडस आणि हिप्स वरती म्हणजेच कंबर इथं थोडं हील करा कमरेला आपल्या की कमरेचे काय प्रॉब्लेम असतील जॉईंट्स पेन असतील तिथले बरे होऊ दे ब्रह्मांडी ऊर्जा. नेमकं बघा आपली दोरी बांधतो का कमरेला तिथं तिथून आपलं टेल बोन चालू होतं माकड हाड त्या तिथं हील करा साईडला तिथं. तर सगळ्या पार्टला ऑटोमॅटिक ऊर्जा मिळते. हे ब्रह्मांडीय ऊर्जेच्या कृपेने माझे कमर ठीक होत आहे. कमरेतले सगळे प्रॉब्लेम्स कुठं काय ब्लॉकेजेस असतील दूर होत आहेत. कंबर ऊर्जावान होते, ऊर्जावान होते, ऊर्जावान होते, ऊर्जावान होते. बसूनही करू शकता उपचार, तुम्ही झोपूनही करू शकता. तुम्हाला झोपीत रेखी ऊर्जाला बोलवायचं. जिथं कुठं दुखतं तिथं हात ठेवला तरी चालतं. काय नाही होत. आपण ठीक होऊन जातो रात्री. काय असेल तरी अर्ध्या 1 तासात. मग आपल्या कमरेला हील केलं का नाही आता मूलाधार चक्र पाठीमागून हील करायचं असतं. मग पाठीमाग आपली टेलबोन असते का मूलाधार चक्र त्याच्यावरती असा हात ठेवायचा. हे ब्रह्मांडी ऊर्जा माझं मूलाधार चक्र संतुलित कर, संतुलित कर, संतुलित कर. माझं मूलाधार चक्र संतुलित कर, संतुलित कर. हात ठेवायचा टेलबोन वरती तर मूलाधार चक्र असतं. ठीक आहे. बसून केला तरी चालतं, झोपून केला हील स्वतःला तरी चालतं. बेटर गादी चटई वगैरे टाकायची निवांत असं करत बसायचं. तर सुरुवातीला म्हणजे सकाळी वेळ मिळाला 15 मिनिट तर पहिले वरचे पाठ हील करायचे. त्यानंतर दुपारी मिळाला 3 टप्प्यात हील केलं तरी चालतं दिवसात. अख्ख्या दिवसामध्ये 2-3 टप्पे करायचे आणि स्वतःला हिलिंग देत बसायचं. मूलाधार चक्र हील केलं की आपले शोल्डर असतात का? इथं आपल्या शोल्डरला रेखी द्यायची. हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या शोल्डर्सला ऊर्जावान कर. माझ्या हातात म्हणजे ताकद येऊ दे. माझ्या हातातली सगळी नकारात्मक शक्ती नष्ट होऊ दे. ऊर्जावान होऊ देत माझे शोल्डर. ऊर्जावान होऊ देत. ऊर्जावान होऊ देत. मग आपण म्हणतो दंड थोपटतो तसं आपल्या दंडामध्ये काय प्रॉब्लेम असतील तिथली चक्र असतात ते व्यवस्थित होतात. ताकद येते, बळ येतं हातामध्ये. ब्लॉकेज निघायला म्हणजे राहत नाहीत. कुठल्या अडचणी सहज दूर होतात.
नेक्स्ट पुढे आपली मांडी असते का मांडी? मांडीवरती हात ठेवा वरून. हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझी मांडीला ऊर्जावान कर. मांडीत काय प्रॉब्लेम असतील ते सगळे दूर कर, ऊर्जावान कर, ऊर्जावान कर. मांडीतले सगळे दोष दूर होत आहेत. एकदम आपण फिट फाईन आहे. अशी कल्पना सुद्धा करायची. मांडी ठीक होते, कुठं मांडीचे काय प्रॉब्लेम असतील ते जातात. त्यानंतर आपल्या गुडघ्यांवरती हात ठेवायचा आणि म्हणायचं, गुडघे हे ईश्वरा माझे गुडघे नीट होऊन दे. गुडघे दुखत असतील पिरॅमिड सारखा, गुडघ्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ दे. सगळे काय असतील अडचणी दूर होऊ दे. गुडघे दुखत असतील तर सगळ्या वेदना बंद होऊन दे. नकारात्मक शक्ती सगळी गुडघ्यातली नष्ट कर. गुडघ्यात सुद्धा वाटी असते, आपण म्हणतो ना चक्र असतं. तर ते मेरिडियन्स जात जात असतात आपल्या पायाच्या अलीकडून पलीकडून. तर गुडघ्याला सुद्धा ऊर्जावान करायचं. गुडघ्याचे सगळे प्रॉब्लेम सुटतील. आपले तर गुडघे झाले का, नंतर पिंढरे असतात का पायाचे गोळे, त्या पायाच्या गोळ्यांवरती हात ठेवा दोन्ही बी. डाव्या गोळ्यावर डावा हात, उजव्या गोळ्या उजवा हात. आणि पायाचे गुडघे असे करायचे आणि गुडघ्यांना हिल करायचं. हात पिरॅमिड सारखा ठेवून पायाचे गोळे सुद्धा माझ्या ईश्वरा चांगले होऊन देत. ऊर्जावान कर. त्यातले काय दुखत असतील, पायाला काय त्रास होत असतील, तर ते सगळे ठीक होतात. पायामध्ये काय तिथे नकारात्मक शक्ती असेल तर ती नष्ट होऊ दे. पायाच्या गुडघ्यांना हिल करायचं असतं. गुडघे असे बसायचं दोन पायावरती, थोडस हिल करायचं. मन लावून करता रे सगळे तुम्ही. सिन्सिअर विद्यार्थी आहात. अशी आवड असली पाहिजे. बरं वाटतं जरा, की तुम्ही काहीतरी करत असता रे, तर ते चांगला रिझल्ट तुम्हालाच भेटतो. नाही जर व्यवस्थित तुम्ही हे केलं तर रिझल्ट भेटत नाही याचा. लोक नुसतं म्हणतात की आम्ही 17 मॉडेलिटी शिकलो, पण उपयोग काय? वापरता एकही येत नसेल तर शून्य. शिक्षणाला त्या अर्थच नाही. त्यानंतर आपल्या बघा पायाचं हे असतं का, नी, इथं जॉईंट असतो बघा. जॉईंट वरती दोन्ही हात ठेवा. आपला पाय उभा आहे, वरून येतो आणि खाली आपला फूट असतो. तर इथं इथं हात ठेवा असा. दोन्ही बाजूला एक एक हात ठेवा, डाव्या उजव्या ह्याच्यावर. हे ब्रह्मांडीय ऊर्जा, अँकल्स म्हणतो आपण, अँकल्स ठीक होऊ दे. त्यात सगळी नकारात्मक ऊर्जा काढ, सकारात्मक ऊर्जा भर.
त्यानंतर पायाच्या तळव्यांवर हात ठेवायचा. आपल्या पायाचे तळवे असतात का? डावा हात डाव्या तळव्यावर, उजवा हात उजव्या तळव्यावर. अशा प्रकारे आपण 24 अंगांचे उपचार करायचे. पायावर ठेवा तळव्यावर. आपल्या पायाच्या तळव्यावर असा ठेवायचा पिरॅमिड सारखा. पायाच्या तळव्यांवरती. ऊर्जावान कर हे ब्रह्मांडी ऊर्जा. माझ्या पायांना ऊर्जा दे. ऊर्जावान कर, ऊर्जावान कर, ऊर्जावान कर. मी ऊर्जा देत राहायचं आपल्या पायात. ठीक आहे. कंटिन्यू चालू राहू द्या. हरिओम. रिलॅक्स. रेखी ऊर्जेला धन्यवाद. बोला ब्रह्मांडी ऊर्जा. मी, तो आपलं नाव घ्यायचं की मी, आपलं XYZ आपलं आपलं नाव घ्यायचं की मी विजय पवार रेखीय ऊर्जेला धन्यवाद बोलतो. तुम्ही बोलायचं की मी, तुमचं तुमचं नाव घ्यायचं. रेखीय ऊर्जेला धन्यवाद करतो, करते. माझ्या शरीरामध्ये जी मला उपचार दिले त्याबद्दल खूप खूप मी धन्यवाद. थँक यू सो मच. डॉक्टर मिका ओसोई, थँक यू सो मच. सर्व रेकी शिक्षकांना थँक यू सो मच. आणि त्यानंतर हात नेऊन डिस्कनेक्ट बोलायचं आपल्या पोटाच्या घरी. अशा प्रकारे म्हणजे एक तासभर आपण, आता मी तुमचे 2-2 मिनिट, 1-1 मिनिट घेतले. असं तुम्हाला डेली उपचार करायचे असतात. तुम्ही जर एवढंच शिकून कंटिन्यू करा, ते 21 दिवस तुम्हाला स्वतःचे असे उपचार करून तुम्ही पुढे कंटिन्यू आपली साधना ठेवू शकताय. त्याचप्रमाणे आपण दुसऱ्याचे कसे उपचार करायचे म्हणतो. एखादा व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीला काय करायचं, की झोपवायचं. झोपवायचं म्हणजे आडवा झोपवायचं असं. आणि एकदा त्याला झोपवल्यानंतर त्याच्या डोक्यापासून कानाला, थ्रोट चक्राला, आज्ञा चक्राला असे पिरॅमिड सारखे 5-5 मिनिट हात देतं, म्हणजे रेकी ऊर्जा पहिल्यांदा कॉल करायचा. ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातामध्ये 7 चक्रामध्ये प्रवाहित. तो झोपलेला असेल, त्याला म्हणायचं शांत झोप. काही वळवळ करू नका. नंतर स्वॅप करायचा, त्याचा ओरा क्लीन करायचा. ब्रह्मांडीय ऊर्जेला कॉल करतो, तर हे ब्रह्मांडीय ऊर्जा कृपा करून या व्यक्तीचा ओरा साफ होऊन द्या, क्लिअर होऊन द्या, पॉझिटिव्ह होऊ द्या. त्यातली नकारात्मक शक्ती निघू द्या. ओरा क्लीन करत असताना आपण काहीतरी घाण गोळा करतोय कल्पना करायची. कुठेतरी अग्नी जळतोय आणि ती घाण गोळा करून अग्नीमध्ये नष्ट करतोय. नाहीतर ब्रह्मांडामध्ये रॉकेट सारखी सोडून देते आणि ती नष्ट करते ब्रह्मांड. 2 पैकी एक कल्पना करा. मग त्या व्यक्ती झोपवायची. पुढून मागून 10-15 वेळा असे स्वॅप मारायचे. म्हणजे मोबाईलवर कसं आपण करतो असे. मग त्याचा पुढून मागून स्वॅप केला की त्याचा ओरा क्लीन होतो चांगल्या प्रकारे. मग उपचार करायचा, त्याला फरक चांगला येतो आणखी. कारण निगेटिव्हिटी बऱ्यापैकी 10, 20, 30% निघून जाते. तर राहिलेली थोडीफार काय असेल तर ती हिलिंगने जाते. घरच्या लोकांना हील केलं तर शरीर बेटर असतं. बाहेर केलं तर सांगूच शकत, म्हणजे कोणाला काय त्रास असतो, तुम्हाला व्हायरल, कोणाला आजारी असतं, काय त्रास झाला तर काय करणार. त्यानंतर मग त्या डोक्यावरती हात असे डिस्टन्स ठेवायचा. किमान 1 इंच एवढा डिस्टन्स ठेवायचा, अर्ध्या फुटाचा. कळलं का? 4 बोटाचा. रेकी हिलिंग देताना मग त्या डोक्यापासून सुरुवात करायची. डोक्याला, त्याला पूर्ण डोक्याला हात नाही लावायचा कोणाच्याही. लांबून उपचार द्यायचे. एवढा डिस्टन्स ठेवायचा बऱ्यापैकी. आणि त्याच्या डोक्याला हील करायचं, तोंडाला हील करायचं. जसं तुमची 24 अंग हील केली ना,
त्याची 7 चक्र हील करा, पायांना हील करा शॉर्टकटने तरी चालते किंवा जिथं दुखतंय ना, तिथल्याच भागाला स्पेसिफिक रेकी द्या, तरी तुमचं राहून जातं. अशा प्रकारे आपण रेकीने आपण हील करत असतो.